ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय राम कृष्ण हरी, जय दत्त गुरु महाराज. संतांची महती सांगता, शब्द पडती कमी. ज्यांच्या चरणी वंदुनी, मिटती भवभ्रमाची जमी. श्रोते हो, या कलियुगात देव शोधायला आपण तीर्थयात्रा करतो. पण देव स्वतः संतांच्या रूपाने आपल्या दारी येतो. हे आपण ओळखत नाही, संतांचे अवतरण काय येतात संत. जेव्हा धर्म ढासळतो, जेव्हा माणूस अहंकारात अडकतो, तेव्हा परमात्मा संतांच्या रूपाने अवतरतो. श्री शंकर महाराज हे असेच एक दिव्य अवतार. ते कोणत्या कुलात जन्मले, कधी जन्मले, यापेक्षा महत्वाचे म्हणजे कधी त्यांनी लोकांच्या जीवनात काय बदल घडवला. दोघी साधेपणात दडलेली दिव्यता. महाराजांचे रूप अगदी साधे, कधी साधी वस्त्रे, कधी सामान्य माणसासारखे वर्तन, कधी सिगारेट ओढताना दिसायचे. श्रोते हो, इथेच आपण चुकतो. आपण बाह्य रूप पाहतो, पण संत अंतरंग पाहतात. हे हा संदेश आहे, देवाला रूप नाही, तो अनुभूती आहे. चमत्कार श्रद्धेची परीक्षा, एक प्रसंग सांगतो. एका भक्ताच्या घराला आग लागली, सर्वजण घाबरले. महाराज दूर बसून म्हणाले, काळजी करू नको, सर्व ठीक होईल. आणि आश्चर्य, आग स्वतः शांत झाली. दुसरा प्रसंग, थोडेसे अन्न, पण जेवायला आले शेकडो लोक. महाराजांनी प्रसाद दिला, आणि अन्न संपलेच नाही. श्रोते हो, हे चमत्कार दाखवण्यासाठी नव्हते, पेतते होते श्रद्धा वाढवण्यासाठी. अंतर्यामी संत मनाचा आरसा, महाराज भक्तांच्या मनातले ओळखायचे. एक भक्त मनात विचार करत होता, माझी अडचण कोण सोडवणार. महाराज लगेच म्हणाले, तुझी चिंता माझ्यावर सोपव. श्रोते हो, कधी
संत म्हणजे अंतर्यामी देव. मुख्य मुख्य संदेश श्रद्धा आणि सबुरी आजचा माणूस घाईत आहे. ताबडतोब परिणाम हवा, पण महाराज शिकवतात